वेळेला सहजपणे कधीच घेऊ नका. जगातील सर्व पैसे देऊनही गेलेला क्षण मिळवता येत नाही आणि परिस्थिती बदलायला एक क्षणही लागत नाही. कोणत्याही क्षणी परिस्थिती संपूर्णपणे वेगळी आणि अनपेक्षित होऊ शकते. काम उद्यावर ढकलणं म्हणजे क्रेडिट कार्ड वापरण्यासारखं आहे. बिल मिळेपर्यंत फार मजा येते, म्हणूनच आजचं काम आजच करा. ताबडतोब कामाला लागा, कारण वेळ धावत आहे. चाटे शिक्षण समूह संभाजीनगर प्रस्तुत एक वेगळा वेबिनार, टेम्पस फुगिट, वेळ धावत आहे. नमस्कार, मी श्रीधर श्रीपाद कुलकर्णी. आजच्या आपल्या वेबिनारची सुरुवात आपण कुसुमाग्रजांच्या कना कवितेने करूयात. ओळखलत का सर मला पावसात आलं कुणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेरवासीन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. एक शिष्य आपल्या गुरुला आपल्या वेदना सांगत असतो. स्वाभाविकपणे मदतीसाठी गुरूंचा हात खिशाकडे जातो. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा. कोविड-19 मुळे मागल्या वर्षीपासून जी परिस्थिती तयार झाली, जी आपत्ती आपल्यावर आली आणि या दरम्यान ज्यांनी ज्यांनी आपल्याला पाठीच्या कण्यासारखी साथ दिली, लढण्याचं बळ दिलं, त्या सर्वांचं आजच्या वेबिनारमध्ये आपण धन्यवाद मानूयात आणि आजच्या आपल्या टेम्पस फुगिट या वेबिनारमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. टेम्पस फुगिट जरासा वेगळा शब्द, काहीतरी वेगळं असं प्रत्येकाला वाटलं असेल. ॲक्च्युअली हा लॅटिन वर्ड आहे. इंग्रजीमध्ये याचा अर्थ आहे टाइम इज फ्लाइंग. मराठीमध्ये वेळ धावत आहे. सगळ्यांना माहिती असेल, नेपोलियन जे फ्रान्सचे सम्राट एकदा आपल्या तंबूमध्ये गाढ झोपेत होते. मध्यरात्री एक अंगरक्षक आला आणि त्यांनी नेपोलियनना उठवलं आणि म्हणले, सम्राट, सेनापतींना तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. नेपोलियननी फक्त कुस बदलली आणि म्हणले, त्याला विचार, त्याला काय बोलायचं आहे. मग पुन्हा थोड्या वेळानं अंगरक्षक आला आणि म्हटला, दक्षिणेकडून शत्रूचं सैन्य आपल्यावर चालून येतंय आणि त्या संदर्भात आपल्याशी बोलायचं आहे. त्यावेळी नेपोलियन, एक सैन्य आपल्यावर चालून येते, एक शत्रू आपल्यावर आक्रमण करतोय, अशा वेळी सम्राट म्हणून ते अजिबात विचलित झाले नाहीत. त्यांनी अंगरक्षकाला बोलवलं आणि सांगितलं, त्या बॉक्समध्ये 34 नंबरचा नकाशा आहे, तो नकाशा सेनापतींना नेऊन दे. सेनापती नकाशा बघतील आणि उद्या सकाळी मला या युद्धाचा परिणाम सांगा. त्या नकाशामध्ये ॲक्च्युली दक्षिणेकडून सैन्य आल्यानंतर, आक्रमण केल्यानंतर आपण काय तयारी करायची, आपण त्याला कसं उत्तर द्यायचं, हे सगळं व्यवस्थितपणे त्यात माहिती दिली होती, लिहिलं होतं. त्याप्रमाणे घडलं. नेपोलियननी युद्ध जिंकलं. हे सगळं झाल्यानंतर सेनापती नेपोलियनना भेटायला आले आणि म्हणले की एवढ्या कमी वेळात तुम्ही हा प्लॅन, हा नकाशा कसा काय तयार केला? तुमच्याकडे कुठली देवता राहते का? त्यावेळी नेपोलियन म्हणले, हो, त्या देवतेचं नाव आहे दूरदृष्टी. फार कमी शब्दामध्ये एकच शब्द आपल्या सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे, दूरदृष्टी. भविष्यातल्या सर्व शक्यतांचा विचार करून सावध राहणं, जागृत राहणं फार आवश्यक आहे. तरच
आपण आपलं भविष्य सुरक्षित करू शकतो. म्हणूनच आजचा जो आपला विषय आहे, वेळ धावत आहे, याचा अर्थ आपल्याकडं असलेल्या वेळेचं व्यवस्थापन करणं ही आपली आत्ता गरज बनली. म्हणजे तसं आपण बघितलं तर ह्या पर्टिक्युलर सृष्टीमध्ये प्रत्येकाला रोज 24 तास म्हणजे 1440 मिनिट आणि 86,400 सेकंद मिळतात. या प्रत्येक सेकंदाचा, प्रत्येक मिनिटाचा, प्रत्येक तासाचा जो योग्य वापर करतो, प्रत्येक क्षणाचा जो वापर करतो, तोच यशस्वी होतो असा नियम आहे सृष्टीमधला. निसर्गात तुम्ही कुठेही बघा, जो या क्षणांचा, सेकंदाचा, मिनिटांचा, तासांचा वापर करत नाही, योग्य वापर करत नाही, निवांत राहतो, बघू ना, करू ना, निवांत राहण्यामुळं, उद्यावर ढकलल्यामुळं त्या माणसाच्या अधोगतीची प्रगती होती. थोडक्यात म्हणजे एका क्षणानं काय घडू शकतं, म्हणजे सर्वांना ही कथा माहिती आहे. ज्यावेळी पहिल्यांदा चंद्रावर यान सोडलं त्यावेळी त्या यानाचे मेन पायलट जे होते ते एडविन होते आणि को पायलट नील आर्मस्ट्रॉंग होते. ज्यावेळी चंद्रावर यान पोचलं त्यावेळी खालून एक मेसेज आला, पायलट प्लीज. एडविनच्या क्षणभर मनात असं आलं की मी जर या यानातून पाय खाली ठेवला, चंद्रावर पाय ठेवला आणि गुरुत्वाकर्षणामध्ये मी जर त्या चंद्रामध्ये ओढून गेलो, जळून खाक झालो, एक क्षणभर, तोपर्यंत दुसरा मेसेज आला, को पायलट प्लीज. नील आर्मस्ट्रॉंगनी क्षणाचाही विचार न करता चंद्रावर पाय ठेवला. क्षणाचाही विचार न करता चंद्रावर नील आर्मस्ट्रॉंगनी पाय ठेवल्यामुळं इतिहासामध्ये ते अजरामर झाले आणि एडविन इतिहासातून बाजूला पडले. क्षण, सेकंद, मिनिट, तास किती महत्वाचा असतो ही गोष्ट आजच्या आपल्या वेबिनारमध्ये आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आपण सर्वजण समजून घेणार आहोत. वेळ धावत आहे म्हणजे काय? वेळेचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागेल. आता वेळेचं व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय? वेळेचं व्यवस्थापन म्हणजे जे काम ज्या वेळी करायचं ते त्यावेळीच करणं. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, वेळेचं व्यवस्थापन म्हणजे जे काम ज्या वेळी करायचं ते त्यावेळीच करणं. फार महत्वाची गोष्ट आहे ती. पण जनरली समाजामध्ये बरेच लोक असे आहेत, काही विद्यार्थी आहेत की आजचं काम उद्या बघू, करू, अजून कुठं काय, वेळ कुठं, परीक्षा अजून लांब आहे, असे बरेच एक संदर्भ आपण डोक्यात ठेवतो आणि मग कॉमन ट्रीटमेंट स्वतःला देतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट उद्यावर ढकलण्याची आपल्याला एक सवय लागते. म्हणजे एकदा महाभारतातली फार एक सुंदर घटना आहे. एकदा भीम आपल्या गळ्यात ढोल अडकतात आणि गावात जाऊन दौंडी पिटवतात. युधिष्ठिर महाराजांना काळावर विजय मिळवता आला, युधिष्ठिर महाराजांना काळावर विजय मिळवता आला. हे त्यांचे गुप्तचर युधिष्ठिरांना येऊन सांगतात. युधिष्ठिर त्यांना बोलवून घेतात आणि म्हणतात, बाबा तू चुकीचा प्रचार का करतोयस, मी कुठं काळावर विजय मिळवला. तर भीम म्हणतात त्यांना, मी स्वतः काल पाहिलं, तुमच्याकडे एक याचक आला होता दान मागायला आणि त्या याचकाला तुम्ही म्हटला, बाबा तू उद्या ये, मी तुला दान देतो. जर तुम्हाला हे माहिती असेल तुम्ही आणि याचक उद्या जिवंत राहणार आहात तर तुम्ही काळावर विजय मिळवला. आणि मला हे अभिमानाची गोष्ट वाटली की तुम्ही काळावर विजय मिळवलेला आहे, म्हणून मी दौंडी पिटवायला लागलो. युधिष्ठिरांच्या ही चूक लक्षात आली. त्यांनी त्या याचकाला बोलवलं आणि त्याचं दान त्याच वेळी देऊन टाकलं. उद्या कधीच येत नाही. आपण मात्र खूप गोष्टींचं असं स्वप्नामध्ये, मनामध्ये ठरवून ठेवतोय, असं होईल, तसं घडेल. असं काही नसतं. तुम्ही ठरवलेलं नियोजन म्हणजे ऍक्च्युली वेळेच्या व्यवस्थापनामध्ये 4 प्रमुख घटक आहेत. त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे प्लॅनिंग, नियोजन. फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे असं म्हणतात की इफ यू फेल टू प्लॅन, यू प्लॅन टू फेल. जर तुम्ही नियोजन बनवायला चुकला तर तुम्ही चुकांचं नियोजन करत असता. त्यामुळं सर्वात महत्वाची गोष्ट आहे की मला काय करायचंय. आता मी 10वीची परीक्षा माझी झाली
रिझल्ट नाही लागले, म्हणजे परीक्षा झाल्या नाहीत, आपल्या रद्द झाल्या, रिझल्ट आपल्याला पासिंगचा येईल, भविष्यामध्ये अजून काय एखादं एंट्रन्स निघेल, पण या पुढील 2 वर्षामध्ये मला काय करायचं आहे, ह्या काय करण्यासाठीचं नियोजन आता महत्वाचं आहे. त्यामुळे प्लॅनिंग फार महत्वाची गोष्ट आहे. दुसरा घटक त्यासाठी काम करतो नियोजनाला, ते म्हणजे ऍक्शन, म्हणजे कृती. म्हणजे पाण्याची भीती मोडण्यासाठी पाण्यात उडी मारण्याची कृती केली जाते आणि मग आपण पोहायला शिकतो. ही फार महत्वाची गोष्ट आहे. एखाद्या विषयाच्या अभ्यासाची भीती वाटत असेल, विषयाची भीती वाटत असेल, तर ती भीती काढण्यासाठी त्या विषयाचा अभ्यास रोज केला तर ऑटोमॅटिकली भीती निघून जाते. पण आपलं तसं होत नाही. आपण परीक्षेच्या काळात अवघड विषयांचा अभ्यास करतो आणि तो विषय आपल्यासाठी कायमस्वरूपी अवघड राहतो. म्हणजे पहिला घटक जो आपला आहे तो नियोजन, दुसरा घटक जो आहे तो कृती, आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्य. ही फार महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे मी नियोजन केलं, ऍक्शन पेन केली, पण त्यात माझं जर सातत्य नसेल तर त्याला काही अर्थ नाही. म्हणजे ॲज अ विद्यार्थी म्हणून आपली प्राथमिकता काय असते? अभ्यास असतो. त्या अभ्यासामधलं आपलं सातत्य फार कमी असतं. बाकीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये मात्र आपलं सातत्य फार असतं. कारण अभ्यास आपल्याला कधी कधी ओझं वाटतं. म्हणजे असं म्हणतात की तुमचे पुस्तक तुमचं ओझं नाही, तुमचं ओझं कमी करण्यासाठी पुस्तक असतं. हे फार सुंदर वाक्य आहे. त्यामुळं कन्सिस्टन्सी म्हणजे फ्रिट्झ क्रिस्लर, प्रसिद्ध व्हायोलिन वादक, इतकं सुंदर ते व्हायोलिन वाजवत होते. त्यांना एक वेळ एकाने येऊन विचारलं की तुमच्याकडे काय असा दैवी चमत्कार आहे का? म्हणजे इतकं सुंदर वादन तुम्ही कसं काय करू शकता? त्यावेळी ते म्हणले, हा सरावाचा परिणाम आहे. म्हणजे मी 1 महिना जर सराव नाही केला तर श्रोते माझ्या वाजवण्यातला फरक ओळखतात. जर मी 1 आठवडा सराव नाही केला तर माझी पत्नी माझ्या वाजवण्यातली फरक सांगते. आणि जर मी 1 दिवस सराव नाही केला तर माझ्या वाजवण्यातला फरक मलाच कळतो. म्हणून मी म्हटलो की ॲज अ स्टुडंट म्हणून तुमची प्राथमिकता काय आहे? तुमच्या अभ्यासामधली कन्सिस्टन्सी. जर त्यामध्ये गॅप पडला, ते पुढे सरकलं, महिना, 2 महिना, 3 महिना, तर त्याचा प्रॉब्लेम असा येईल की ते सगळं विसरलं जाईल. आणि मग एकदम ज्यावेळी आपल्यावर लोड येतो त्यावेळी आपण म्हणतो की मला वेळच नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणलो की प्रत्येकाकडे रोज 86,400 सेकंद असतात. त्याचा वापर कसा करायचा हेच वेळेच्या व्यवस्थापनामध्ये येतं. त्यासाठी पहिले 3 घटक फार महत्वाचे आहेत. आणि सर्वात चौथा मोठा घटक आहे तो म्हणजे डिसिप्लिन, शिस्त. ऍक्च्युली सध्याच्या पिढीला शिस्त म्हणजे काय वाटतं? आमच्या स्वातंत्र्यावर बंधन. ऍक्च्युली डिसिप्लिन म्हणजे कोणतीही समस्या निर्माणच होऊ नये म्हणून केलेली प्रतिबंधक कृती. डिसिप्लिन म्हणजे आकाशात उंच गेलेल्या पतंगला कंट्रोल करणारा मांजा. दोरा कापून बघा, पतंग खाली येईल. म्हणजे जी गोष्ट आपल्याला खाली ओढते असं वाटते तीच गोष्ट वर नेत असते, तिचं नाव शिस्त. डिसिप्लिन म्हणजे मायेपोटीचा खंबीरपणा. अगदीच एवढ्या अवघड भाषेत न जाता डिसिप्लिन म्हणजे मी काय तुम्हाला सांगतो. ए पासून झेड पर्यंत टोटल 26 अक्षर आहेत. ही 26 अक्षर जर तुम्ही चढत्या क्रमानं मांडली, ए ला 1, बी ला 2, सी ला 3, डी ला 4, ई ला 5, एफ ला 6, म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये. म्हणजे माझा समजा नशिबावर विश्वास आहे, LUCK, लकच्या प्रत्येक अक्षराची एकूण बेरीज 44 येते. म्हणजे माझ्या नुसता नशीब असेल तर मला 44% मिळतं. माझ्याकडे पैसा खूप आहे, MONEY, मनीच्या प्रत्येक अक्षराची एकूण बेरीज 77 येते. म्हणजे माझ्याकडे नुसता पैसा असेल तर मला 77% मिळतं. माझ्याकडे नॉलेज खूप आहे, KNOWLEDZ, नॉलेजच्या प्रत्येक अक्षराची एकूण बेरीज 96 येते. म्हणजे माझ्याकडे नुसतं ज्ञान असेल तर मला 96% मिळतं. माझ्याकडे हार्डवर्क खूप आहे, HARDWORK,
हार्डवरच्या प्रत्येक अक्षराची एकूण बेरीज मात्र 98 येते. म्हणजे माझ्याकडे नुसतं काम असेल तर मला 98% यश मिळतं. पण माझ्याकडे डिसिप्लिन असेल, DISCI PLINE, डिसिप्लिनच्या मात्र प्रत्येक अक्षराची एकूण बेरीज 100 येते. जर माझ्याकडे डिसिप्लिन असेल तर मला 100% यश मिळायलाच पाहिजे. त्यामुळे प्रमुख 4 घटक जे आहेत, ज्यामध्ये प्लॅनिंग, ऍक्शन, कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन, हे 4 घटक तुम्ही एकत्र जर केलेत आणि या 4 घटकानुसार जर तुम्ही स्वतःचं नियोजन केलं, नियोजन याचा अर्थ टोटल भविष्याचं प्लॅनिंग केलं, तो एक बॉक्स तयार केला, त्यात जो तो नकाशा ठेवलात, तर नक्की तुम्ही तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकता. आणि यालाच आपण वेळेचं व्यवस्थापन म्हणू. आता या वेळेच्या व्यवस्थापनामध्ये बरेच विद्यार्थी खूप असे आहेत की जे मला नेहमी फोन करून विचारतात, मग सर नेमकं आता काय करायला पाहिजे, आमची 10वीची परीक्षा रद्द झाली आणि मग आता भविष्यात 2 वर्षाचा पुढचा प्लॅन कसा तयार करायला पाहिजे. तर तुम्ही काय करायचं ठरवा, कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो. फक्त टाइम मॅनेजमेंटमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जी गोष्ट तुम्ही ठरवलेली आहे ती गोष्ट त्या वेळेतच तुम्ही करायला पाहिजे, त्याला दुसरा ऑप्शन नाहीये. म्हणजे आता काय परीक्षा रद्द झालेत, आता निवांत झाले, बघू की कधी कॉलेज चालू होईल, तिथलंही अजून काय सांगता येत नाही, असा ॲटिट्यूडनं तुम्हाला भविष्यातलं तुमचं जे भविष्य सुरक्षित करायचं आहे ते करता येणार नाही. कारण विश्वासराव नांगरे पाटील वेळेच्या बाबतीत फार सुंदर सांगतात. ते म्हणतात, जर तुम्हाला एका वर्षाची किंमत हवी असेल तर नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा. जर तुम्हाला एका महिन्याची किंमत हवी असेल अशा माऊलीला विचारा ज्या माऊलीनं 8व्या महिन्यात आपल्या बाळाला जन्म दिला. जर तुम्हाला एका आठवड्याची किंमत हवी असेल तर अशा साप्ताहिकाला विचारा ज्याचं आठवड्याभराचं साप्ताहिक जे चालतं त्या साप्ताहिकाला विचारा. जर तुम्हाला एका दिवसाची किंमत हवी असेल तर अशा मजुराला विचारायचं जे दिवसभर काम केल्याशिवाय संध्याकाळची चूल पेटत नाही. जर तुम्हाला एका मिनिटाची किंमत हवी असेल तर अशा माणसाला विचारा ज्याची नुकतीच बस चुकली. जर तुम्हाला एका सेकंदाचं महत्व हवं असेल तर अशा माणसाला विचारा जो नुकताच अपघातातून वाचला. आणि जर तुम्हाला मिली सेकंदाचं महत्व हवं असेल तर अशा ऑलिम्पिक खेळाडूला विचारा ज्याला गोल्ड मेडलच्या ऐवजी सिल्वर मेडल मिळालं. त्यामुळं आता सेकंद, मिनिट यापेक्षा मिली सेकंदाचा सुद्धा आपल्याला वापर इथून पुढच्या आयुष्यामध्ये करावा लागेल. आणि जर तो आपण केला तर आणि तरच आपण वेळेचं व्यवस्थापन केलं असं म्हणू, किंबहुना आपण आपल्या टार्गेटच्या जवळपास पोहोचलं असं आपण म्हणू. कारण कुठल्याही गोष्टींची सुरुवात एक पाऊल पुढे टाकून होते. पाऊल पुढे टाकणं फार महत्वाचं आहे बाळांनो. आणि आता तुम्ही 10वीतून 11वीत गेलेला आहात आणि या 11वीत गेल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना 11वी 12वी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन भविष्यातल्या जवळपास 250 प्रोफेशनल कोर्सेस आहेत, अशा कोर्सेसना ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी मी जे काय इथून पुढे सांगतो आहे ते प्रॉपर लक्षात ठेवा. म्हणजे काय करायचं हे ज्यावेळी तुम्ही ठरवता त्यावेळी कसं करण्यासाठी तुम्हाला एक फक्त 5 ते 10 मिनिटं नीट समजून सांगतो की ते कसं करायचं. म्हणजे तुम्ही 11वी 12वी सायन्सचा ज्यावेळी विचार करता त्यावेळी तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी या 4 विषयांचा विचार करता. आता PCMBचा विचार आपण केला. PCMBचा विचार केल्यानंतर मला भविष्यामध्ये IITians व्हायचं आहे, मग त्याला JEE मेन्स आणि ॲडव्हान्स परीक्षा असते. मला मेडिकलला जायचं आहे, नीट परीक्षा असते. मला महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंटच्या टॉपच्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे, त्याला CET परीक्षा असते. मला आयझर-नायझरला जायचं आहे, जे मला सायंटिस्ट व्हायचं आहे, मला NDA मध्ये जायचं आहे. खूप असे कोर्सेस आहेत की जिथं तुम्हाला जाता येतं, फक्त त्याचा एक मेन पार्ट आहे तो म्हणजे एंट्रन्स, म्हणजे प्रवेशपूर्व परीक्षा देऊन तुम्हाला पुढे जाता येतं. आता या प्रवेशपूर्व परीक्षा आणि बोर्डाची परीक्षा यातला नेमका फरक काय आहे? बोर्डाची परीक्षा जी असते ही बोर्डाची परीक्षा लेखी स्वरूपाची असते, जिथं प्रश्नाचं उत्तर लिहावं लागतं. म्हणजे जिथं लिहिणं येतं, मॅक्झिमम लिहिणं येतं, त्यावेळी तिथं समजणं थोडं कमी अपेक्षित असतं. पण जिथं ज्यावेळी MCQs येतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन येतात, तिथं त्यावेळी समजणं अपेक्षित असतं. मग हा सिलेबस काय वेगवेगळा आहे का? नाही, तोच सिलेबस फक्त MCQs पॅटर्न मध्ये तो गेलेला आहे. म्हणजे समजा आपल्याला 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला आउट ऑफ गुण मिळवायचे, 11वी आणि 12वी मिळून जेवढे चॅप्टर आहेत या चॅप्टर मध्ये प्रश्नांची संख्या जर तुम्ही मोजली तर ती 6337 आहेत. म्हणजे
6337 प्रश्न तुम्हाला 20 महिन्यामध्ये तयार करायचे. म्हणजे रोज 10 प्रश्न आपण जर तयार केले, ओनली 10 क्वेश्चन्स, तरी आपल्याला बोर्डाला आउट ऑफ गुण पडतात. कारण त्या 6337 प्रश्नाव्यतिरिक्त वेगळा प्रश्न बोर्डाला येत नाही. रोज 10 प्रश्न म्हणजे जवळपास 50 मिनिटं अभ्यास. मला जेईई नीट किंवा सीईटी या परीक्षेमध्ये फर्स्ट अटेम्प्टला ती परीक्षा क्रॅक करायची. काय करावं लागेल? 20 महिन्यामध्ये मला 60,000 प्रश्न तयार करायचे. त्यामधले 20,000 प्रश्न कॉलेजमध्ये होतील. 40,000 प्रश्न ज्यावेळी मला 20 महिन्यात तयार करायचे आहेत, ते सोडवून बघायचे आहेत, करेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यावेळी काय करावं लागेल? रोज 66 प्रश्नांची तयारी आपल्याला करावी लागेल. म्हणजे रोज साधारणतः 2.5 तास अभ्यास आपल्याला सीईटी ओरिएंटेड म्हणजे एंट्रान्स ओरिएंटेड, मग ती नीट जेईई सीईटी काही असू दे, आणि बोर्ड ओरिएंटेड आपल्याला 50 ते 60 मिनिटं म्हणजे 1 तास अभ्यास. म्हणजे 3.5 तास अभ्यास तुमचा सेल्फ स्टडी आणि 1 तास तुमचा होमवर्क, असं 4.5 तासाचं नियोजन तुमच्या सेल्फ स्टडीच्या म्हणजे अभ्यासाच्या माध्यमातून घरी झालं. आणि 6 ते 7 तास कॉलेज म्हटलं तर जवळपास 11 तासामध्ये आपलं अभ्यासाचं शेड्यूल प्रॉपर बसतं. आठवड्यातल्या 6 दिवसांचं 1 दिवस तर ऑफच असतो. म्हणजे 11 तास आपण अभ्यास केला आणि राहिलेल्या 13 तासामध्ये 6 तास झोपलो आणि साधारणतः 7 तास आपल्याकडे जो वेळ मिळतो की ज्या वेळेमध्ये आपण स्वतःसाठी वेळ देऊ शकतो, छंद आपण जोपासू शकतो, काही करू शकतो. पण कधी? 6-7 तासाचं कॉलेज आणि 4-5 तासाचा सेल्फ स्टडी. हे रोज केलं तर अवघड आहे का? नाही, पण ते रोज करणं. नाहीतर मग काय होतं, जनरली परीक्षा जवळ आली, 1 महिना राहिला की आपण पुस्तक बघतो, पुस्तकाच्या खालचा स्वाध्याय बघतो, एक्सरसाइज बघतो आणि म्हणतो हे मला येतंय, हे मला येतंय, हे मला येतंय, हे मला येतंय. खरंच येतंय का नाही हे चेक केलं जात नाही. कारण मुळात बाळांनो, अभ्यासाची व्याख्या समजून घ्या. अभ्यास म्हणजे साठवा, आठवा आणि वठवा. साठवा म्हणजे समजून घेऊन वाचन करा, आठवा इन द सेन्स समजून घेऊन वाचलेलं चिंतन करा, आणि वटवा इन द सेन्स हे दोन्ही केलेलं परीक्षेच्या पॅटर्नमध्ये मांडा. पॅटर्न सब्जेक्टिव्ह असू दे नाहीतर ऑब्जेक्टिव्ह असू दे. आणि यासाठी ज्या विद्यार्थ्यांना 10वीतून 11वी 12वी सायन्स करून भविष्यामध्ये काहीतरी भव्य दिव्य करायचं आहे, अशांसाठी या परीक्षेचं स्वरूप थोडक्यात लक्षात घ्या. जेईई मेन्स परीक्षा जी असते, ही मेन परीक्षा 75 प्रश्न आणि 300 गुणांची असते. 180 मिनिटं त्यासाठी वेळ असतो. म्हणजे एक प्रश्न 2 मिनिट 4 सेकंदासाठी मिळतो. नीटची परीक्षा 180 प्रश्न 720 गुणांची आणि 180 मिनिटाची असते. म्हणजे एक प्रश्न 1 मिनिटासाठी मिळतो. सीईटीची परीक्षा 150 प्रश्नांची 200 गुणांची असते, 180 मिनिटाची असते. एक प्रश्न 1 मिनिट 20 सेकंदासाठी मिळतो. म्हणजे स्पर्धेचं स्वरूप बघा, व्याप्ती बघा. 1 मिनिट, 2 मिनिट म्हणजे 2 मिनिट 4 सेकंदाचा शेवट झाला. आता स्पर्धेचा सिलेक्शन रेशो बघा. IITला जवळपास 10 ते 12 लाख मुलं परीक्षेला बसतात. 1.48% त्याचा सिलेक्शन रेशो आहे. नीटची परीक्षा बघा, 16 ते 17 लाख मुलं परीक्षेला बसतात. 43,000 जागा आहेत गव्हर्नमेंटच्या. सीईटीचा रेशो बघा, जवळपास 4 ते 5 लाख मुलं महाराष्ट्रात परीक्षा देतात. 7 ते 8,000 गव्हर्नमेंटच्या सीट आहेत. मी हे तुम्हाला का सांगायला लागलोय? कारण जसं जसं तुम्ही पुढे जाल, स्पर्धेच्या जवळ जाल, तशी स्पर्धेची व्याप्ती वाढते, स्पर्धा मोठी होत राहते. आणि मग त्यावेळी आपण हे म्हणून चालणार नाही की माझी तयारी राहिली. म्हणजे असं म्हणतात की तुम्ही जंगलात शिकारीला निघालाय, तर सशाच्या शिकारीला जर तुम्ही निघाला असाल तर वाघाच्या शिकारीची तयारी करून जा. कारण समोरून ससाच येईल याची गॅरंटी नाही, वाघ सुद्धा येऊ शकतो. ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे दूरदृष्टी ज्याला आपण म्हणतो नेपोलियनच्या भाषेत, ती मुळात भविष्यातल्या सगळ्या शक्यतेचा विचार करा. म्हणजे भविष्यामध्ये ऑनलाईनच वर्किंग राहील का, परीक्षा होतील का नाही होतील, याचा कुठलाही विचार बाळगणं तुम्ही करू नका. स्पर्धेची व्याप्ती म्हणजे 10वीच्या परीक्षा जरी रद्द केल्या तरी 12वीच्या परीक्षा त्यांनी रद्द नाहीत केल्या. त्याचं कारण असं आहे की 12वी नंतरच्या परीक्षेनंतरच तुमच्या भविष्यातल्या सगळ्या एंट्रान्स, याचे मार्क्स वगैरे हे सगळं या 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेवरच चालतं.
परीक्षा होतील पण त्या उशिरा होतील. मागल्या वर्षी सुद्धा लॉकडाऊनमध्ये परीक्षा जेई नीट सीईटीच्या झाल्या, उशिरा होतील पण 12वीच्या परीक्षा होतीलच. फक्त 10वीच्या मुलांचं नुकसान होऊ नये, 11वी 12वी तरी किमान वर्किंग चालावं या उद्देशानं ह्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत. तुम्ही त्या पद्धतीनं मागल्या वर्षी जे काय ऑनलाईनमध्ये आपल्याला कन्फ्युजन झालं, आपल्या लक्षात आलं नाही, काही मुलांच्या बऱ्याच ग्रामीण भागात फार प्रॉब्लेम झाला, तर यावेळी मात्र आत्ता आपल्याला स्वतःसाठीचा पर्याय तयार करून ठेवणं फार महत्वाचं आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे बाळांनो, स्वतःसाठीचा पर्याय. म्हणजे एक 2 आरोपींना एक राजा फाशीची शिक्षा देतो, मरेपर्यंत फाशी. मग ते 2 आरोपी, त्यातला एक आरोपी शिक्षा ऐकल्याबरोबर बेशुद्ध पडतो, दुसरा मात्र असा फार टॉप लेवलचा बुद्धिमान असल्यासारखा विचार करत राहतो. तो शुद्धीवर येत नाही तोपर्यंत हा विचारच करत असतो. तो शुद्धीवर आल्याबरोबर म्हणतो, अरे तुला काय फाशीचं टेन्शन आहे का नाही? तर म्हणतो टेन्शन कसलं? अरे पण फाशी दिली आपल्याला, आपण मरणार आहोत. मी त्याचं टेन्शन नाही म्हणतो, पण मी गेले 1 वर्षभर आकाशात उडणाऱ्या घोड्याला ट्रेन करत होतो. माझा प्रयोगात अंतिम टप्प्यावर आला होता, नेमकी फाशीची सजा झाली. हा सगळा संवाद तो राजा ऐकत असतो. राजा म्हणतो, काय आकाशात उडणारा घोडा? काय 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 नेमकं? तर तो म्हणतो, होय महाराज, आकाशात उडणारा घोडा, मी त्याला एका आमच्या घोड्याला आकाशात कसं उडायचं ह्याचं ट्रेन करत होतो. तो अंतिम टप्प्यात माझं होतं, म्हणजे आता हे झालंच असतं, पण नेमकं मला फाशी दिली. तर तो म्हणतो, कसं शक्य आहे? तर म्हणतो, आहे शक्य. आणि असं शक्य नसेल तर मला फाशी दिलेलीच आहे तुम्ही म्हणतो, माझा काय प्रॉब्लेम, मी मरणारच आहे. मग फाल तर एक काम करू, माझा घोडा राहू दे, मी तुमच्या घोड्याला ट्रेन करतो आकाशात उडण्यासाठी. पण राजा विचार करतात, ठीक आहे ना, नाहीतर याला फाशी मिळालेलीच आहे. ते म्हणतात, ठीक आहे, तुला 1 वर्षासाठी मुदत दिली, 1 वर्षात तुझी सजा 1 वर्षानं पोस्टपोन झाली, आता तुला आमचा घोडा देतो. ह्या दुसरा काय तो जो आरोपी असतो तो काय म्हणतो, अरे कसं शक्य आहे, आकाशात कसा काय घोडा उडेल? कुठला घोडा आकाशात उडतोय? मी आपलं उगच म्हटलो. अरे उगच कसं काय म्हणलास? आजचं मरण उद्यावर नेऊन काय फायदा आहे का? तर तो फार समर्पक उत्तर देतो. तो म्हणतो, किमान या 1 वर्षाचा कालावधी मला मिळाल्यामुळं मी माझ्या जगण्याचा पर्याय तयार करतोय. अरे पण पर्याय तयार करतोय ठीक आहे, पण समजा तुझा या आकाशात घोडा जो उडणार म्हणतोयस तो उडेल का? नाही उडणार. मग 1 वर्षात असं काय वेगळं होणार आहे? तर त्या म्हणतो, 1 वर्षात कदाचित राजा मरेल, आणि राजा नाही मेला तर राजाचा घोडा मरेल. घोडा नाही मेला तर मी मरेल नैसर्गिक मृत्यू येऊन, आणि तूही नाही मेलास तर कदाचित आकाशात घोडा उडेल. काही ना काही शक्यतांचा विचार करून मी एक पर्याय तयार करतोय. कारण हा जर मी पर्याय तयार नाही केला, म्हणजे जोपर्यंत बाळांनो तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत पर्याय शोधा. मग ते ऑनलाईनचे पर्याय असू देत, ऑफलाईनचे पर्याय असू देत, काही ना काही. पण आपली प्राथमिकता ॲज अ स्टुडंट म्हणून काय असायला पाहिजे, ती म्हणजे आपण रोज अभ्यास करतोय का? आणि यासाठी साठे शिक्षण समूह संभाजीनगरनं 2 मे पासून आपली ऑनलाईन बॅचेस चालू केलेले आहेत, की ज्यामध्ये 3 भागामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. म्हणजे 3 बॅचेसला घेऊ शकता. वेगवेगळ्या 3 बॅचेस केलेले आहेत. एक क्लिअरली फाउंडेशन बॅच, म्हणजे जे विद्यार्थी आता 10वीला परीक्षा दिलेली नाही पण पास झालेले आहेत, थोडक्यात 10वी पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 11वी 12वी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश करून भविष्यामध्ये काहीतरी भव्य दिव्य करण्यासाठी अशा मुलांसाठी फाउंडेशन बॅच. त्याच्यानंतर IIT नीट अकॅडमी विथ 11वी 12वी कॉलेज अशी एक बॅच ऑफलाईनमध्ये ऑनलाईनमध्ये. आणि 3rd बॅच जी आपली आहे 2 वर्षाची प्युअरली ऑनलाईन बॅच IIT नीट अकॅडमीची. अशा 3 बॅचेस आपण तयार केलेल्या आहेत, की ज्या बॅचेसमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता. या बॅचेसचं जे वर्किंग चालतं आपल्याला, म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जे प्रश्न 6337 असतील, 60,000 MCQs असतील, याचं एक प्रॉपर नियोजन आमच्याकडे असतं. म्हणजे 2 मे ते 2 जून आम्ही प्युअर आतापर्यंत तुम्ही जे 10वी पर्यंत जे शिकलं मॅथ सायन्सचं आणि जे 11वी 12वी रिक्वायर्ड आहे अशाचा आढावा घेऊन पर्टिक्युलर त्याच्याशी अपडेट करण्याचा पार्ट ह्या 1 महिन्यात केला जातो. रोज 3 ते 4 तासाचं ऑनलाईन वर्किंग असणार आहे. आमच्याकडं ऑनलाईन वर्किंग याचा अर्थ झूमवर शिकवत नाही आपण. ऑनलाईन वर्किंग याचा अर्थ पोर्टल थ्रू रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला येतात.
तुम्हाला पासवर्ड ID दिला जातो आणि रेकॉर्डेड लेक्चरच्या माध्यमातून तुम्ही ते लेक्चर्स बघू शकता, पुन्हा पुन्हाच बघू शकता, समजेपर्यंत बघू शकता. म्हणजे थोडक्यात ऑफलाईनचं फिलिंग आपण त्या रेकॉर्डेड लेक्चर्समध्ये आणलेलं आहे. 2 जून ते साधारणतः 31 जानेवारीपर्यंत JEE NEET CET विथ 11वी असं आपलं 6 ते 7 तासाचं कॉलेज आणि 4 ते 5 तासाचा सेल्फ स्टडी असं 11 ते 12 तासाचं नियोजन तुम्हाला करून दिलेलं असतं. ते तुमच्याकडनं करून घेतलं जातं की ज्यामध्ये स्टुडंट केअर युनिट आहे की जे तुम्हाला रोज अभ्यास केला का नाही हे चेक केलं जातं. नुसती प्रेझेंटी ॲब्सेंटी नाही, रोज तुम्हाला फोन येतो. तुम्ही अभ्यास केला नसेल तर तो का केला नाही विचारलं जातं, समर्पक उत्तर विचारलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलरली चालतात कारण तिथं आपण डिसिप्लिन मेंटेन करतो. म्हणून मी म्हणलो तुम्हाला डिसिप्लिन याचा अर्थ प्रॉब्लेम क्रिएट होऊ नयेत म्हणून केलेली प्रतिबंधक कृती असते. आणि यासाठी ही जी बॅच आपली चालते की ज्यामध्ये मग फेब्रुवारी 2022 ते मे 2023 पर्यंत JEE NEET CET विथ आपलं 12वी बोर्ड अशी तयारी आपण तुमच्याकडनं करून घेतो की या मागल्या वर्षी कोविडमुळे जी परिस्थिती तयार झाली या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याकडं असलेले 11वी 12वीची मुलं 100% अपडेट राहिली. सगळ्या मुलांना चांगले मार्क्स पडत आले. 2 JEEच्या परीक्षा झाल्या त्यामध्ये सुद्धा आपली टॉपला मुलं गेली. त्याचं कारण म्हणजे मुलांसाठी आपण केलेली मेहनत, मुलांच्याकडं करून घेतलेली मेहनत आणि मुलांनी या सगळ्या गोष्टींसाठी राहिलेले सपोर्टिव्ह, त्यांचे पालक सपोर्टिव्ह, यासाठी आपलं हे वर्क अजून चांगलं झालं आणि याच्यापेक्षा अजून चांगलं वर्क परिस्थिती कशीही राहिली तरी आपण ती करणार आहोत. आणि यासाठी या पर्टिक्युलर बॅचला ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी तुम्ही हेल्पलाईन नंबर आहेत याच्यावर फोन करू शकता. ऑनलाईन फाउंडेशनला घेऊ शकता, ऑनलाईन IIT NEET अकॅडमी 2 वर्षाच्या बॅचला घेऊ शकता किंवा ऑफलाईनला आत्ता प्रवेश घेऊन महिना 2 महिना हे कसं वातावरण निवळते त्याच्यानंतर मग परत तुमचं ऑफलाईन जाईल तोपर्यंत तुमचं ऑनलाईन वर्किंग चालू राहील. बाळांनो, वेळेच्या व्यवस्थापनामध्ये जी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती ती तुम्हाला सांगितली, ती म्हणजे जे काम ज्या वेळी करायचं ते त्यावेळीच करायचं. आणि त्यासाठी तो जो बॉक्स आहे तो बॉक्स तयार करा, स्वतःला कमिटेड करा, एका कागदावर लिहा की यस फर्स्ट अटेम्प्टमध्ये बोर्डाला 100%, JEE NEET CET परीक्षा मी कुठलीही देऊ त्यात सुद्धा मी 100% मार्क्स काढणार. स्वतःला कमिटेड राहा, कारण कमिटेड राहिला की ऑटोमॅटिकली प्रॅक्टिस केलं जातं. प्रॅक्टिस सोबत स्वतःची जबाबदारी वाढते आणि स्वतःची जबाबदारी आपल्याला कळली की आपण कामात राहतो. कारण ह्या 2 वर्षाच्या टीन एजमध्ये तुम्ही बिझी राहणं, कारण घडणं बिघडणं ह्या 2 वर्षामध्ये प्रॉपर होतं. म्हणजे अट्रॅक्शन अँड डिप्रेशन ॲट ए टाईम आपल्याला येऊ शकतं. तर यासाठी आपण सावध राहणं, दूरदृष्टी आपल्याजवळ ठेवणं, जर तो पर्याय आपल्यासमोर ठेवणं फार गरजेचं आहे. आणि यासाठी मी जाताना एवढंच म्हणेल बाळांनो, पराभवानं माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. त्यामुळे कठीण काळात स्वतःला सतत सांगत जा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. जिंकण्यासाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या वेळेचा सदुपयोग करा, तरच बाळांनो काळ बदलेल, वेळ बदलेल, पात्र बदलतील आणि भूमिकाही. धन्यवाद.